फुटाच्या दरीत ह्या कड्यामध्ये उतरा आणि पाऊल वाटेने गडाच्या बाहेर जाऊन लढा. या पद्धतीने बघितलं तर ते लोक ये जा करायचे, त्यांना सवय होती. नवीन माणूस जाणारा जाताना थोडा सटकला, खालच्या गडावर निघायच्या ऐवजी वरच्या गडावर निघेल. त्यामुळे आपल्याला काही जायचं नाही. हा बुरुज महत्वाचा आहे. बघा झेंड्याचा दाखवला ना, तो पहिला बुरुज पुस्तकातलं चित्र. आपण गेलो ते भवानी मंदिर, मंदिरामागे गोल राऊंड आहे, तो दुसरा बुरुज आणि उभय हा तिसरा. हा बुरुज बघितला की इतर बुरुजांवर जायची गरज नाही, सगळा परिसर दिसतो. हा जसा प्रतापगड आहे, तो 2 टोकाचा डोंगर बघा उंच, हा राजांचा किल्ला आहे मकरंदगड. आणि इकडे खाली बघा गाडीचा मार्ग दिसला का, आंबेनळी घाट, कोकणातला रस्ता आहे. फक्त आज रायगड दिसत नाही, कारण इकडे वातावरण जरा धुरकट ढगाळ आहे. त्या मैदानामध्ये जास्त पांढरी घरं दिसतात, ते महाड आहे. इकडे डाव्या बाजूला नदी आहे, ती सावित्री आहे. कोकण रेल्वे इकडून जाते. म्हणजे आपण उभा तर जिल्हा बदलला, आतमध्ये सातारा, हात बाहेर काढला तर रायगड. 2 जिल्ह्याच्या हद्दीवर आहे सातारा रायगड. म्हणजे इकडनं कोकण चालू झालं. त्यामुळे पाय बाहेर कुणी काढू नका.